पण त्यांनी मार्केट पुश करायचा प्रयत्न केला, पण ह्याच्या कॅन्डलच्या हायच्या वर जाऊ शकले नाहीत. त्याचा रिझल्ट अवलंबून असतो की ट्रेंड कुठल्या दिशेने जाणार. माय डिअर चार्ट कमांडोज, कॅन्डलस्टिक पॅटर्नचे काय काय नावं ठेवली जातात. मी बिलकुल इथं शिवी वगैरे देत नाही आहे, पण आज जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण शिकणार आहोत तो हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार आहोत. तर चला डायरेक्टली याच्या मागची सायकोलॉजी बघूया. हा पॅटर्न म्हणजे काय, याचे डेफिनेशन आपण बघूया मित्र हो. तर हरामी पॅटर्न हा दोन कॅन्डलस्टिकपासून बनलेला असतो. प्रिडिक्ट रिव्हर्सल करंट ट्रेंड, जो करंट ट्रेंड चाललेला आहे, समजा बुलिश रिव्हर्सल, तर आपण डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे, तर हा पॅटर्न आल्यानंतर आपण रिव्हर्सल आपण करू शकतो किंवा होऊ शकतो. एक इनसाइड कॅन्डल स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला तर खाली कॉमेंटमध्ये मला सांगा. पण आता सध्या आपण याची डेफिनेशन बघूया. बुलिश हरामी पॅटर्न कशा पद्धतीने इथं वर्क होतो, राईट. तर इथं फॉर्मेशन काय होतं त्याचा पहिला पार्ट. जर याच्यामध्ये दोन कॅन्डलस्टिक आहेत, कसं फॉर्मेशन होतं, फॉर्म इन अ डाऊन ट्रेंड, म्हणजे मार्केट एकदम खाली पडत आहे आणि इथं मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि अशा वेळेला इथे एक मोठी कॅन्डल तयार होते. म्हणजे असं छोट्या रेड कॅन्डल तयार व्हायलेत, पण त्याच्यानंतर खूप मोठी कॅन्डल तयार होते. लोकांना वाटतं की बाबा आता ह्याचं सेल केल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे इथं जे आहे इथं छोट्या कॅन्डल तयार होतात अशा, आणि अचानक ही मोठी कॅन्डल तयार होते ट्रेंडच्या शिव. म्हणजे इथं एवढ्या छोट्या कॅन्डल बेरिश व्हायलेल्या असतात की आता हा ट्रेंड काही वाढणार नाही असं त्यांना गॅरंटी होते. त्यामुळे ते आपला माल कटवून निघायच्या तयारीत असतात. मग इथं जी सायकोलॉजी, मग इथं सगळे सेलरने सगळा माल इथं खाली ओतलेला आहे, पण त्यावेळेस अचानक मध्ये बाहेर आलेत आणि त्यांनी मात्र गॅपअप ओपन केलं. हां, पण त्यांनी मार्केट पुश करायचा प्रयत्न केला, पण ह्याच्या कॅन्डलच्या हायच्या वर जाऊ शकले नाहीत. मध्ये एक छोटीशी कॅन्डल तयार झाली. पण याच्यामुळं काय झालं, जो सेलरचा फ्लो चालू होता नॉनस्टॉप, तर सेलर कन्फ्यूज झाले, बरोबर आहे. आणि जे बाजूला कडेला कॅश घेऊन बसले होते ते सुद्धा लोक, कॅश जेवाले आहेत, ते बायर्समध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होतात या ठिकाणी. आणि मग इथं खरं झंगडाक पांगडाक चालू होतं, म्हणजे जम्पिंग जका, आणि सेलर आणि बाहेरचं इथं खरं टग ऑफ वॉर चालू होतं. आणि मग ह्या कॅन्डलचं काय, कोणता हाय तुटतो का लो तुटतो, किंवा हा पूर्ण कॅन्डलस्टिकचा हाय तुटतो का लो तुटतो, त्याच्यावर पूर्ण ह्याचा रिझल्ट अवलंबून असतो की ट्रेंड कुठल्या दिशेने जाणार. त्यामुळं कधी ह्याची ॲक्युरेसी कमी येते इतर कॅन्डलस्टिकपेक्षा, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळं पण हे ट्रेंड रिव्हर्सलसाठीच आहे बुलिश हरामी. तर इथं मी काय करत असो, इथं 50% क्वांटिटी ॲड करतो या कॅन्डलचा हाय तुटला की, आणि मग जी मोठी रेड कॅन्डल आहे तिचा हाय तुटला की परत 50% क्वांटिटी ॲड करतो आणि मग आम्ही ट्रेल करतो. पण ही डायरेक्ट क्वांटिटी ॲड करत नाहीत, ह्याला नक्कीच आम्ही दुसरी स्ट्रॅटेजी, जी पण आपले इंडिकेटर आणि प्राईस ॲक्शन आहे ते वापरूनच आपण इथं काम करत असतो. ते आपण प्रत्यक्ष चार्टवर पण बघूया. इथं डायरेक्टली जाऊन इथं अशा पद्धतीचे हे चार्ट तुम्हाला 10 चार्ट काढायचे, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इथं बघा मार्केट खाली डाऊन ट्रेंडमध्ये चाललं आहे कन्सिस्टंटली. हे कॅन्डल बनत आहेत आणि ही एक मोठी रेड कॅन्डल बनली. मोठी रेड कॅन्डल बनल्यानंतर ही कॅन्डल इथं मध्ये आलेली आहे. तर याला दुसरं हरामीला नाव पण प्रेग्नंट असं, म्हणजे जॅपनीमध्ये त्याचा अर्थ प्रेग्नंट लेडी असं होतो, आहे की नाही. म्हणजे ही लेडी आहे आणि हे प्रेग्नंट, पोट आलेलं आहे समोर, अशा टाईपचा ह्याचा अर्थ असतो. हे मधल्या बाजूला ही पूर्ण कॅन्डलच्या, म्हणजे जी पहिली रेड कॅन्डल आहे त्याच्या हे मध्ये कव्हर झालेली असते. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं, त्या पद्धतीनं काम करायचं. आता मग इथं काय करावं लागेल, याचा हाय ब्रेक झाला की इथं 50% क्वांटिटी ॲड करू शकता, आणि ह्याचा हाय ब्रेक झाला की तिथं 50% एंट्री. म्हणजे इथं 2 एंट्र्या झाल्या तुमच्या, एंट्री नंबर 1, एंट्री नंबर 2, आणि इथं हा लोचा स्टॉप लॉस. हे इम्पॉर्टंट आहे या कॅन्डलस्टिकमध्ये. आणि इथं मग आपण 1:1चं टार्गेट घेऊ शकतो, जेवढा स्टॉप लॉस आहे तेवढं टार्गेट, आणि दुसरं 1:2चं. म्हणजे इथं जर समजा आपला 10 रुपयाचा स्टॉप लॉस असेल तर इथं 10 रुपयाचं टार्गेट, इथं 50% क्वांटिटी बुक केली, आणि पुन्हा इथं 10 रुपयाचं, म्हणजे इथं 20 रुपयावर तुम्ही राहिलेली 50% क्वांटिटी बुक केली. अशा पद्धतीने इथं आपण काम करू शकतो मित्र हो. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तर मित्र हे बघा, हे डाऊन ट्रेंड चालू आहे. इथं पण ही एक मोठी कॅन्डल, त्याच्यामध्ये छोटी कॅन्डल, परत त्याचा हाय ब्रेक,
आणि एक अप ट्रेंड मगाची सांगितले त्याप्रमाणे आपल्याला याचं स्ट्रॅटेजी फक्त याच्यामध्ये हे सपोर्टला व्हायला आहे का हे चेक करायचं आहे आणि कुठली तुमची जी स्ट्रॅटेजी असेल लॉंगची ती स्ट्रॅटेजी पण ह्याच्यामध्ये लावायची. जर याचा लो ब्रेक झाला तर मग मात्र सेलिंगसुद्धा होऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इथं बघा सगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न थोड्या थोड्या मिळतं जुळते असतात आणि मग जसं पुस्तकात दाखवलं एक्झॅक्ट तसं नसतं. तर हे थोडं ट्विझर टॉप टाईप पण वाटू शकते, पण हे सगळं ह्या कॅन्डलच्या मध्ये आहे म्हणून आपण तिला उदाहरण म्हणून घेतलं तुम्हाला दाखवायला की असं होऊ शकतं. आणि इथून हा ट्रेंड पूर्ण चेंज झालेला आहे. याच्या हायच्या वर एंट्री, याच्या लोच्या वर खाली स्टॉप लॉस आणि हा 1:1, 1:2, 1:3 भरपूर टार्गेट इथं आपल्याला अचीव झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथंसुद्धा त्या टाईपमध्ये कॅन्डल झाला मार्केट बूम. अशा पद्धतीनं भरपूर एक्झाम्पल बघता येतील आपल्याला. मार्केट पडत होतं बुलिश हरामी, मार्केट बूम. एवढं लक्षात आलं एक्झाम्पल सर. असे 10 चार्ट तुम्हाला चार्ट कमांडो homework@gmail.com वर पाठवायचे. खाली कॉमेंटमध्ये लिहायचं आहे की याला हरामी बुलिश हरामीला दुसरं काय दुसरं कुठलं नाव आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नला, मला कॉमेंटमध्ये खाली सांगा. आता इथं टायमिंग बघूया आपण. टायमिंग फॉर ट्रेडिंग तर फॉर बुलिश हरामी ट्रेडर्स माइट कन्सिडर बाईंग आफ्टर द पॅटर्न इज कन्फर्म बाय सबसिक्वेंट बुलिश कॅन्डलस्टिक. म्हणजे त्याचा हाय तोडला येणाऱ्या कॅन्डलस्टिक, पण येणाऱ्या 2-3 कॅन्डलस्टिकमध्ये 4 कॅन्डलस्टिकमध्ये हाय तुटला पाहिजे. बरोबर, मगाशी मी दाखवल्याप्रमाणे उदाहरणार्थ. जर समजा 10, 15, 20 कॅन्डल मग त्याला ते अर्थ नाही आहे. आपल्याला त्या 2-4 कॅन्डलमध्येच हाय तुटला पाहिजे ब्रेक. ही याच्यातला सगळा क्रक्स आहे. इंटरप्रिटेशन काय होतं या कॅन्डलस्टिकचं, हे जे आहे ते सिग्नल पोटेन्शियल रिव्हर्सल फ्रॉम बेरिश टू बुलिश. म्हणजे कंटिन्यू डाऊन ट्रेंड आलेला आहे आणि तिथून तो ट्रेंड बुलिशमध्ये कन्वर्ट होत आहे. हे इथं आपल्याला इंटरप्रिटेशन पाहायला मिळतं. कन्फर्मेशन अँड रिलायबिलिटी. किती कन्फर्मेशन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, तर याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर टिपिकली 2 सबसिक्वेंट बुलिश और बेरिश कॅन्डल और अदर टेक्निकल इंडिकेटर्सचं कन्फर्मेशन आपल्याला घेता येतं. आणि टेक्निकल ॲनालिसिसचे टूल्स जे आहेत, सपोर्ट, रेजिस्टन्स, तुम्ही ट्रेंड लाईन, आणखी काही तुम्हाला जे टूल्स वापरावे वाटतात त्याच्यानुसार तुम्ही त्याची ॲक्युरेसी वाढवू शकता. हरामी पॅटर्नमध्ये हे ॲप्लिकेशन डिफरंट वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये, वीकली असो, डेली असो, 5 मिनटापासून तुम्ही मंथली कॅन्डलपर्यंत कुठल्याही याच्यामध्ये हे वापरू शकता. शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी, इंट्राडेसाठी, स्विंगसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीमध्ये याचा वापर करू शकता. याचे लिमिटेशन्स काय आहेत, तर हे गॅरंटी देऊ शकत नाही की याच्यात फॉल्स सिग्नलसुद्धा येऊ शकतात. म्हणजे मी याला खूप कमी वापरतो कारण ते खालीसुद्धा आपल्याला बुलिश हरामी खालीसुद्धा ब्रेकडाऊन देऊ शकतो. त्यामुळे त्याला जरा जपून वापरायचं आहे आणि याच्यासाठी जास्त कन्फर्मेशन घ्यायचे आहेत. जसं समजा बाकीचे जे पॅटर्न आहेत, बुलिश एंगल्फिंग म्हणा किंवा मॉर्निंग स्टार म्हणा, याच्यामध्ये खूप कन्फर्मेशन म्हणजे ॲक्युरेसी खूप जास्त असते, पण याला थोडंसं फॉल्स सिग्नलची संख्या थोडी येते, याला जास्त असते. तर मार्केट कंडिशन पण वापरायचे आहेत आपल्याला, इकॉनॉमिक न्यूज, ग्लोबल इव्हेंट, हे सगळं आपल्याला विचार करून त्याला जर हे सगळं सपोर्टिव्ह होत असेल तर त्यावेळेस हे ट्रेड सेटअप आपल्याला HPT म्हणता येईल. HPTचा लॉंग फॉर्म काय मला खाली कॉमेंटमध्ये सांगा. HPT ट्रेड मिळाला तरच ट्रेड करायचा आहे, नाहीतर राम राम जय रामजी की असं आपल्याला राहायचं आहे. मग त्या पद्धतीनंच आपल्याला काम करायचं आहे. इथं हे इंडिकेटरच्या कॉम्बिनेशनमध्ये खूप चांगलं काम करतं. मुव्हिंग ॲव्हरेज वापरा, RSI वापरा, MACD वापरा, बॉलिंजर बँड, तुम्हाला जे पण सुटेबल असेल. आणि सगळ्याचे व्हिडिओ मी आपल्या चार्ट कमांडो हिंदी चॅनलवर पण टाकलेले आहेत. टेलिग्राम चॅनलवर अपडेट राहा कंटिन्यू, तिथं पण मी दिलेलं असतं सगळं. तर हे डायव्हर्जन वगैरे भरपूर सारं ह्या सगळ्यांचा जर कॉम्बिनेशन करून आपण हे वापरलं तर ह्याची ॲक्युरेसी वाढू शकते. पण एकट्या बुलिश हरामी कॅन्डलस्टिकवर आपल्याला ट्रेड करता येणार नाही. त्यासाठी बाकीचे पण प्रॅक्टिस करा, ह्याची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त चार्ट पॅटर्न काढा. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो
हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.